राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आज समोर आली। मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीवर उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठं भाष्य केलंय। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे या युतीच्या चर्चांवर एक महत्त्वाचं विधान करत शिक्कामोर्तब केलं का अशी चर्चा सुरू झाली आहे। एवढंच नाही तर आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। त्यामुळे हे काय संकेत आहेत यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही असंही ठाकरे म्हणाले। ठाकरेंच्या या विधानामुळे ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याचं दिसू लागलं। मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। चालू आहे का? जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते माहिती पडतं। असे म्हटलं जात आहे की या सगळ्या प्रकरणात संदेश कशाला मी बातमी नाही, संभ्रमात आहे, कारण खाली कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत आहे। पण नेते असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी बोलतील आणि मग पुढे होईल। आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही। तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ। तर हे अतिशय सूचक आहे आणि या सगळ्याचे राजकीय पडसाद उमटले नसतील तरच नवल। महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आणि त्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत मुंबईचे मनसेचे अध्यक्ष संदीप देशपांडे जोडले गेलेले। संदीपजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। सांगा महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे आणि काय घडणार आहे? बघा कसं आहे की आत्तापर्यंत बडे बाय द वे एक कॉम्प्लिमेंट मला द्यायचे, तुम्ही माझे खूप आवडते अँकर आहात, ते मला कधीतरी तुम्हाला सांगायचं होतं, तर आता मी हे चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला। थँक्यू। आता मूळ प्रश्नाकडे येऊया आपण प्लीज। की कसं आहे, महाराष्ट्राच्या मनात खूप गोष्टी आहेत। 2014ला पण महाराष्ट्राच्या मनात एक गोष्ट होती, पण ती घडली नाही। उद्धव ठाकरेंच्या मनात होतं तेच घडलं। 2017ला पण महाराष्ट्राच्या मनात गोष्ट होती, पण ती घडली नाही। जे उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं। 2019ला पण शिवसेना भाजप युती म्हणून लोकांनी मतदान केलं, पण जे महाराष्ट्राच्या मनात होतं ते घडलं नाही। उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तेच घडलं। आता आलं 2025। आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण ते महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय का उद्धव ठाकरेंच्या काय मनात आहे तेच घडतंय, आता येणारा काळ ठरवेल। मला असं वाटतं त्याच्यासाठी वाट बघू। त्यांनी सांगितलं काही संदेश नाही तर थेट बातमी देणार, तर वाट बघा, वाट पाहूया। बरं, पण हे पॉझिटिव्ह नाहीये का? तुम्ही टाळी दिल्याच्या नंतर आजवर टाळी मिळत नव्हती समोरून, आणि जोपर्यंत 2 हात वाजत नाही तोपर्यंत टाळी वाजत नाही। आता ती वाजेल अशी शक्यता निर्माण झाली आहे का? मला वाटतं शक्यतांवर बघा, शक्यता 2017ला पण होती, शक्यता 2000 आता जेवढे तुम्हाला सकारात्मक आहेत ना ते कॅमेरा समोर असे वाटतायत, तेवढेच सकारात्मक मी त्यांना कॅमेऱ्याच्या पाठी बघितलंय 2017ला। बरं, म्हणजे अगदी युती झाली असं वगैरे झालं होतं सगळं, आणि मला वाटलं की झालं, आपण केवढं आयुष्य, आपलं नाव इतिहासात वगैरे लिहिलं जाईल, आपण एवढं चर्चा करतोय आणि आपल्याला स्वतः उद्धव तुम्ही होता तेव्हा, तुम्ही त्या शिष्टमंडळात होता? ते राजशी बोलीन शिष्टमंडळ वगैरे नाही हो, कॅमेऱ्याच्या पाठी, मी तुम्हाला सांगितलं पडद्याच्या पाठी या गोष्टी होत होत्या। मी होतो आणि श्रीधर पाटणकर होता, मी आता नाव घेऊनच सांगतो प्लीज सगळ्या गोष्टी। त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी सांगितलं की झाली युती, झाली 26 तारखेला आम्ही भाजप बरोबर काडीमोड घेतला की आपण मनसे बरोबर युती करूया। तर मी त्यांना म्हटलं तुम्ही राजसाहेबांशी बोलून घ्या, तर ते म्हणाले माझ्याकडे नंबर आहे राजचा, मी राजला फोन करीन। तो फोन 2017ला जो राहिलाय तो 2025 पर्यंत आलेला नाहीये। संजय राऊत म्हणतात कदाचित आता ह्या काळात झालेला ठीक आहे, तुम्हाला खूप आनंद वाटतोय, मलाही यश आहे। अरे महाराष्ट्राला वाटतं आनंद हो, तुम्ही तर आपले महाराष्ट्राचे नागरिक आहेत, महाराष्ट्राला आनंद झालेला आहे, तो आनंद टिकवतील की नाही याबद्दल म्हणजे मी पॉझिटिव्ह आहे। परत नाही तर तुम्ही म्हणाल हा नकारात्मक आहे, मी सकारात्मकच आहे। पण ज्या गोष्टी नकारात्मक घडल्यात 17ला त्याच्यावरनं जरा सकारात्मक होता होता जरा मला थोडीशी अडचण येते, तर बडेजी तुम्ही मदत कराल तर होईल ना अजून सकारात्मक। नाही, आम्ही मदत करणारे कोण, पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आता ताक तू सुद्धा नाही म्हणजे त्याला जरा स्पष्ट विचार। आता मला सांगा, ऐका, बडेजी ऐका ना, आता तिथे एवढे पत्रकार बसलेले,
हा जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असं ते म्हणाले. हा एखादा माणूस एवढा कोड्यात का बोलतो मला कधीच कळलं नाही. म्हणजे युती होईल, तुम्ही काळजी करू नका, वाट बघा, आम्ही संदेश नाही तर बातमी देऊ, एवढं बोलले असते तर मोठं. महाराष्ट्राच्या मनात होईल म्हणजे काय? हा. काय त्याच्यात पण कोडं काय म्हणजे हे कोडं टाकण्याचे जे प्रकार आहेत ना, Suspense, काय शाळेत suspense जाऊन कायम आपण ठेवलाय. कोडी सोडवत Suspense बसायची कायम रोज ठेवलाय. हे बदलत आहे. हा पण तो कशाला सस्पेन्स नाही त्या गोष्टी. पण एक म्हणजे हे गोष्ट बघा, मला जर करायचं आहे ना, हा तर बिंदास. ऐका मला जर एखादी मुलगी आवडते तर मी तिला थेट प्रपोज केलं पाहिजे ना. तिला कोडी घालून कसं काय होणार माझं लग्न मला सांगा. पण ती नकार देऊ कोणी शकते, घालून लग्न होतं कदाचित का? तो का नकार propose करून लग्न होतं? कसं पचवायचा, नकार दिला तर कसं, असं होऊ शकेल कदाचित. त्यामुळे थोडं हळूहळू गेलेलं बरं. माझं तेच म्हणणं आहे, आमचं पण तोंड खूप पोळलंय 14 आणि 17ला, त्यामुळे आम्ही ताक पण फुंकून पितोय. त्यामुळे ठीक आहे, मीडियामध्ये एक्साइटमेंट आहे, लोकांमध्ये एक्साइटमेंट आहे, पण ते म्हणालेत वाट बघा, तर मला असं वाटतं वाट बघूया. संदीपजी, राजकारण किती इंटरेस्टिंग असतं बघा. मी त्याला सकारात्मक शब्द वापरतो. जे कॅफेटेरिया वाटायचं ना ते आता घर वाटायला लागलंय. किती किती बदलतं राजकारण, किती इंटरेस्टिंग असतं हे राजकारण. नाही ते काय झालं बहुतेक मला असं वाटतं ते 3 महिने जे काय जेलमध्ये राहून आले ना, त्यातनं थोडी जेलमध्ये माणूस सुधारवण्यासाठी आपण पाठवतो, तर थोडी सुधारणा संजय राऊतांमध्ये पण झाली. त्यामुळे ते कॅफेटेरियावरनं ते घरापर्यंत आले. जेलमध्ये माणूस सुधारतो, हा इतिहास आहे. आणि त्याचं जिवंत उदाहरण संजय राऊत आहेत की ते कॅफेटेरियापासून घरापर्यंत आलेत. तुम्ही त्यांचं पुस्तक सुद्धा घेतलं, आता लपवायचं काही नाही म्हणताय. म्हणजे काय तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा होता बहुतेक. हो, नाही मेसेज नाही, असं आहे की ते पुस्तक मी वाचतोय, आता ह्याच्यात लपवण्यासारखं काय, म्हणून म्हटलं लपवण्यासारखं काय, मेसेज काही नाही हो. असं एक ट्विट केलं की बाबा त्यांनाही कळलं पाहिजे. आता काय आहे, माझं त्यांचं फोनवरचं संभाषण पूर्वी व्हायचं असं तसं काय होत नाही. त्यामुळे म्हटलं त्यांनाही कळलं पाहिजे आपण वाचतोय त्यांचं पुस्तक. सगळ्यांना पाठवलं पण त्यांनी मला नाही पाठवलं, तर म्हटलं ठीक आहे आपणच सांगावं त्यांना की मी वाचतोय. पण एक खाली ग्राउंड लेवलला जे दिसतंय ना चित्र, काल तर नाशिकमध्ये 2 पक्षाचे कार्यकर्ते काल एकमेकांना मिठी मारताना दिसले. या महाराष्ट्रानं गेली कित्येक वर्ष ते चित्र पाहावं याच्यासाठी वाट पाहिलेली. अनेक असे लोक आहेत जे शिवसेना ठाकरेंवर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी ते दृश्य खूप महत्त्वाचं होतं. तुम्हाला वाटतं हे पर्क्युलेट खाली जे होतंय त्यानं ह्या नेत्यांवर एक प्रकारचा दबाव सुद्धा आहे की आपण पुढे गेलं पाहिजे? मला असं वाटतं महाराष्ट्राला जे चित्र नाही बघायचंय, महाराष्ट्राला प्रत्यक्षात बघायच्यात काही गोष्टी. आता हे चित्र खूप बघितली 2 भावांची एकत्र आलेली. महाराष्ट्रातला प्रत्यक्षात काही गोष्टी बघायच्या आहेत. चित्र तर महाराष्ट्राने खूप बघून झाली, कार्यकर्त्यांनी बघून झाली, त्यांच्या पण झाली, आमच्या पण झाली. जोपर्यंत बडे माझ्यावर विश्वास ठेवा, जोपर्यंत ठोस प्रस्ताव देणार नाहीत तोपर्यंत या चर्चांना काही अर्थ नाही, काही निर्णय होणार नाही. सगळी बोलाची कडी बोलाचा भात होईल. जर खरोखर त्यांना मनापासून वाटत असेल त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. या असल्या सस्पेन्स करणं, कोडी घालणं, मला तर तुम्हाला सांगू रोज या विषयावर बोलून म्हणजे मला तर वाटतंय की एकदा संजय राऊतांना सांगावं टाइम प्लीज 2 दिवसाची. इतकं या विषयावर चर्चा चालू आहे. बरं, पण एक सांगा ना, जर प्रस्ताव आला तर त्या प्रस्तावामध्ये अट असेल मग की तुमच्या तिथं येणारे जे येणजाऱ्या करणारे लोक आहेत ते नको, आता त्यांची साथ सोडा, अट मान्य असेल का तुम्हाला? मी सांगू का, आत्ता ह्या जरतरच्या गोष्टींना उत्तर, पहिले प्रस्ताव येणं हीच खूप मोठी गोष्ट आहे हो. त्याच्यात अटी काय असतील हा खूप नंतरचा विषय. त्या आत्याबाईला मिशा असत्या तर या गोष्टीवर चालली. पहिले आत्याबाईला मिशा तर येऊ द्या, मग आपण केस त्याचे मोजू किती आहेत ते. बरं, पण तुमची पण काही अट असू शकते का की तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, आम्हाला ते मान्य नाहीये, कारण तशी चर्चा आहे, त्यात काही तथ्य आहे का? मी तुम्हाला सांगू, आज ती काय बातमी चालली की काँग्रेसची साथ सोडा वगैरे असं काहीतरी सनसनाटी बातमी चालली. आमच्या डोक्यात पण नाही हो. विश्वास ठेवा माझ्यावर, हे मनात पण नाही. म्हणजे एवढ्या पुढचा आम्ही विचारच करत नाहीये.
कारण असंच 14ला झालं, असंच 17ला आम्ही पुढचा विचार करत गेलो आणि फसलो. त्यामुळे आता फसायचं नाही. आता ताक पण फुंकून प्यायचंय. ज्या वेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. मग आपण ह्या सगळ्यावर आज 4 मिनिटं नाही, आपण 40 मिनिटं लाईव्हवर चर्चा करू. सगळ्यांची उत्तरं देईन तुम्हाला. प्रस्ताव तर मला येऊ द्या. तुमच्या बोलण्यात असं दिसतंय तुम्हाला सगळ्यांनी थोडं फसवलंय, त्यामुळे फ्रस्ट्रेशन दिसतंय मला. भाजपच्या सोबत तुम्ही गेलात, त्यांना पाठिंबा दिला, तुम्हाला काहीच नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला, तिथेही काही झालेलं नाहीये. याच्या आधी यांच्यासोबत 2-3 वेळा प्रयत्न झाला. एक प्रकारे तुम्हाला असं वाटतं हे सगळे कोपराला गुळ लावतायत, त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही अशी एक भावना तयार झाली आहे? बघा, भारतीय जनता पक्षाबरोबर कधीच माझं बोलणं झालं नाही. ना शिंदेच्या कुठल्या पक्षाबरोबर माझं कधी बोलणं झालंय. माझं बोलणं जे झालं ते खुद्द याची देही याची डोळा झालेला आहे. ते उभाटातल्या नेत्यांबरोबर झालेलं आहे, त्यांच्या लोकांबरोबर झालेलं आहे. त्यामुळे मी तेवढ्या पुरताच सीमित राहील. बरं, भाजपशी काय बोलणं झालं किंवा शिंदेची काय बोलणं झालं हे मी केलेलं नाहीये. मला त्यातली माहिती नाहीये. ज्यावेळेला 2024ला विधानसभेमध्ये का बोलणी झाली नाहीत, का ते पूर्णत्वाला गेलं नाही, त्याची अनेक विविध कारणं आहेत. त्या गोष्टीची कंपॅरिझन ह्या गोष्टीशी आपण करू शकत नाही. हे 2 वेगळे विषय आहेत, हे 2 भिन्न विषय आहेत. ते तुम्हाला मी कधीतरी आपण या विषयावर एक स्पेशल चर्चा ठेवू. करू तुम्ही बोलवा मला माझं तर स्टुडिओमध्ये. म्हणणं आहे की आपण मी जरा सगळं एकदा सांगेन सांगाच तुम्हाला. आम्हाला काय घडलं होतं मागे ते, कारण एकदा कळू देत ना महाराष्ट्राला. पण झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून नवी सुरुवात करत असताना हे सगळं करत असताना मला वाटतं आज सांगायला काय हरकत आहे की बाबा हे असं घडलं होतं, आता नको आहे ऐका ना बडे ऐका ना, ऐका ना असं आहे की उद्धवसाहेब ठाकरे असतील, राजसाहेब ठाकरे असतील, किंवा अगदी माझ्यासारखा सामान्य महाराष्ट्र सैनिक असेल संदीप देशपांडे नावाचा, आम्ही कोणीही कॉम्प्युटर किंवा सॉफ्टवेअर नाही आहोत की मेमरी कार्डला डिलीट असा कमांड दिला की सगळं डिलीट होतं. मेमरीज या तुमच्या बॅक ऑफ द माइंड राहणार. आणि माणसाचा एक स्वभाव आहे की तो त्याला आलेल्या अनुभवाच्या शिदोरीवर पुढचं आयुष्य जगत असतो. एक्सपिरियन्स आणि अनुभव ह्या दोन्ही सारख्या गोष्टी आहेत. सो अनुभव आलाय, त्याच्या शिदोरीवर जर पुढे जायचं तर मग अनेक अडचणी आहेत. आता तुम्ही म्हणाल तुमचं म्हणणं हा अनुभवच डिलीट करा, तो असा डिलीट होत नाही. अनुभवाच्या शिदोरीवर माणूस पुढे जात असतो. हा, त्या अनुभवामध्ये काही जर बदल दिसला, काही इम्प्रूव्हमेंट दिसली तर नक्कीच चांगल्या गोष्टी आमच्या पण तोंडात नाही येतील ना. आम्हाला वाटत नाही का महाराष्ट्राच्या मनात आहे ते व्हावं. पण महाराष्ट्राला फसवणार नाही येत ना, ही काळजी पण आम्हालाच घ्यावी लागणार ना. बरोबर, की महाराष्ट्राच्या मनातला करतो म्हणून महाराष्ट्राला फसवलं तर त्याची जबाबदारी कोणाची? आधी फसवलं ना तुम्ही महाराष्ट्राला. 2019ला तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलले ते की आमच्या युतीला मतदान करा, आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे. राहिले का युती बरोबर? गेले ना पवार साहेबांबरोबर. म्हणजे कोणाला फसवलं तुम्ही? मला नाही फसवलं एकट्याला, किंवा तुम्हाला एकट्याला नाही फसवलं, महाराष्ट्राला फसवलं. त्यामुळे महाराष्ट्राला फसवणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे, मला आशा सुद्धा आहे. पण वाट बघूया, ते म्हणाले वाट बघा, तुम्ही बघा, मी बघतो. संदीपजी, 2 मतप्रवाह आहेत का जे आमच्या कानावर येतं असं? आता खरं खोटं तुम्ही सांगा. मनसे 2 मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह सत्तेच्या सोबत जाऊया असं म्हणणारा आहे, दुसरा मतप्रवाह आहे की चला आपण पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडसाठी एकत्र येऊया असं म्हणणारा आहे. या 2 मतप्रवाहांमध्ये सुद्धा तिथं काही वादविवाद असं काही आहे का? बघा, मतप्रवाह 2 आहेत, पण तुम्ही म्हणता तसे मतप्रवाह नाहीये. मतप्रवाह आहे की बाबा 2 भाऊ एकत्र आले तर आनंद होईल, हा सगळ्यांचंच म्हणणं आहे. पण त्याच्यामध्ये 2 मतप्रवाह असे आहेत की एक म्हणतो की हे फसवणार आपल्याला परत, दुसरा म्हणतो यावेळेला त्यांची खूप वाट लागली, ह्याला फसवणार नाही. असे 2 मतप्रवाह आहेत. बरं, तुम्ही कुठल्या प्रवाहात आहेत? म्हणजे मला प्रवाहच नाही, जे साहेब मला सांगतात त्याप्रमाणे काम करायचं, हाच माझा प्रवाह आहे. आणि प्रवाहाबरोबर जायचं त्या राजसाहेबांच्या. म्हणजे पण तुम्हाला असं वाटतं का आपण ठीक आहे क्षणभर असं म्हणूया, राजकारणात काहीही शक्य असतं, त्यामुळे जर तर वर तर बोललंच पाहिजे. राजकारणात तर सगळ्याच शक्यता, पॉसिबिलिटीज आपण गृहीत धरतो.
जर हे दोन भाऊ एकत्र आले तर खरंच या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती बदल घडवण्याची ताकद हे ठेवतात का? काय परिणाम तुम्हाला संभवतात भविष्यात? बघा कसं आहे, मी तुम्हाला बडे खोटं नाही सांगणार, मला खरंच बोललं पाहिजे. एक तर जर तरवर बोलणं बरोबर नाही, पण तरी तुम्ही प्रश्न विचारलाच आहे. तर मला असं आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मी माझ्या आयुष्यात कधीही काम नाही केलं. मी लहानपणापासून काम केलं ते राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात केलंय. त्यामुळे त्यांचे काय नेतृत्व गुण आहेत, ते किती सक्षम आहेत आणि ते कसं काय करू शकतात याची मला जेवढी वैयक्तिक कल्पना राजसाहेबांबद्दल आहे तेवढी नाही. पण मला असं वाटतं की ठाकरे ब्रँड स्वर्गीय बाळासाहेब गेल्यानंतर जो या महाराष्ट्राने जिवंत राहिला, ठेवला, तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी ठेवला. ही माझी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेवर मी ठाम आहे. सोबत येत असताना दोन्ही बाजूंनी एकाने फक्त पुढे आलं तर अंतर कापलं जात नाही, दोघांनी यावं लागतं. आणि एकाने एक पाऊल टाकलं तर दुसऱ्यानेही तेवढंच दमदार ते पाऊल टाकावं लागतं आणि ते विश्वासानं. तरच खऱ्या अर्थानं माणसं जवळ येतात. तुम्हाला वाटतं आजच्या परिस्थितीत दोन्ही बाजूंनी ती पावलं पडतायत का? असं आहे बडेजी, तुम्ही ट्रेडमिलवर चाललात कधी? हो, बघितलं ट्रेडमिलवर? हो, अगदी. ट्रेडमिलवर आपली पावलं पुढे पडतात, पण आपण असतो तिथेच असतो. तसं शिवसेनेचं रोज ट्रेडमिलवर चालणं चालू आहे, राऊतांचं पण सगळ्यांचं पण. ते ट्रेडमिलवर चालतायत, तुम्हाला वाटतं पावलं पुढे पडतात, पण ते आहे तिथेच आहेत की आम्ही सकारात्मक आहोत. या विषयाच्या बाहेर पुढे काही पावलं पडत नाही. त्यामुळे सध्या शिवसेना ट्रेडमिलवर चालते असं मला वाटतं. खूपच चांगलं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. महाराष्ट्रालाही तेच वाटतंय की पहिले आप आहे आणि मी फक्त हा एक मुद्दा फक्त त्याच्यात सांगतो की ज्या वेळेला आम्हाला युतीचा प्रस्ताव द्यायचा होता किंवा आम्हाला वाटत होतं की युती मनापासून व्हावी, त्यावेळेला बाळा नांदगावकर हे दादरवरनं राजसाहेबांचा निरोप घेऊन मातोश्रीवर गेले. मातोश्री वर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली भेटण्याची. उद्धव ठाकरेंनी ती नाकारली. त्याच्या बदल्यात सुभाष देसाई भेटले. ठीक आहे, राजसाहेबांचा जो निरोप होता जो उद्धव ठाकरेंना खरं देणं अपेक्षित होतो ते न भेटल्यामुळे आम्ही तो सुभाष देसाईंना दिला. मला असं वाटतं ही युतीची जी प्रोसिजर होती ती आम्ही पाळली आणि त्याला पाऊल पुढे टाकणं असं म्हणतात. बाकी सगळं ट्रेडमिल आहे.